नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये मोठी भरती निघालेली आहे। 354 जागेसाठी भरती असणार आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत गट ड ह्या पदातील पदे भरण्यात येणार आहे। रिक्त पदे सरळ सेवे पद्धतीने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी इथे दिलेला आहे। 15 ऑगस्ट पासून अर्ज सुरू झालेले आहे। ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात। ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। आता वेगवेगळ्या पदासाठी भरती निघालेली आहे। पदनाम आणि एकूण किती जागा असणार आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला इथे काय मिळू शकते। तर पहिलं पद आहे गॅस प्लांट ऑपरेटर्स आहे, त्यासाठी 1 जागा असणार आहे। त्यानंतर भांडार सेवक आहे, प्रयोगशाळा परिसर आहे, दवाखाना सेवक आहे, संदेशवाहक आहे, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक आणि स्वयंपाकी सेवक ह्या पदांच्या इथे जागा दिलेल्या आहेत। तुम्ही सविस्तर जाहिरातीने बघू शकतात। पेमेंट स्केल तुम्हाला इथे S1 चं मिळणार आहे, जो 15,000 असणार आहे आणि मॅक्झिमम 47,600 पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट मिळू शकतो। संस्थेचे नाव दिलेले आहे, कोणत्या च्यामध्ये भरती होणार आहे तर ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे इथे भरती पद भरल्या जाणार आहे। त्याचबरोबर इतर काही पद पण आहे, जसं की नाभिक आहे, सहाय्यक स्वयंपाकी आहे, हमाल आहे, रुग्णपट वाहक आहे, शहकिरण सेवक, शिपाई पदाच्या 2 जागा आहे, पहारेकरी आहे, चतुर्श्रेणी सेवक 36 जागा भरण्यात येणार आहे, आया 38 जागा आणि कक्ष सेवक यांच्या एकूण 138 सर्वात जास्त जागा ह्या कक्ष सेवक पदाच्या असणार आहेत आणि त्या एकूण 138 जागा 168 जागा अशा 354 जागेसाठी भरती असणार आहे। त्याचबरोबर इथे जी परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि IBPS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर इथे परीक्षा शुल्क असणार आहे 1000 रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये इथे परीक्षा शुल्क चार्ज केल्या जाणार आहे। आता एक्झाम कधी होणार आहे, एक्झामची तारीख तुम्हाला त्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देतील। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जाहिरातीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे। सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात। हे जे पद आहे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। काही तांत्रिक पदासाठी शैक्षणिक पात्रता पण आवश्यक आहे, पण सर्व पदासाठी कॉमन शैक्षणिक पात्रता ही 10वीच उत्तीर्ण असणार आहे। त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवासी असणे गरजेचं आहे। त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट ह्या अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहे। आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असणार आहे, त्या अगोदर तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। इथे शैक्षणिक अर्हतेबद्दल सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही परीक्षा वयोमर्यादा इथे दिलेल्या आहे की उमेदवाराचं वय मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 38 वर्षाची इथे लिमिट दिलेली आहे। जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे वयात सवलत देण्यात आलेली आहे। सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। धन्यवाद मित्रांनो।